म्हणजे नसरापूर प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे। नसरापूर प्रकरणात 55 दिवसांनी निकाल आला। अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली आहे। तर सर्व स्तरातून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। कोर्टाच्या आरोपी नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा अखेर कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे। 55 दिवसात या केसचा निकाल लागला। यामध्ये अत्याचार, हत्या या सर्व प्रकरणामध्ये या भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आलाय। कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली आहे। आज सरकारी वकील असतील, सर्व या संबंध केसमध्ये असणारी शासकीय यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे काही पुरावे असतील, जी काही कठोर शिक्षा मिळण्याच्या दृष्टिकोनातून पूर्तता असतील, या सगळ्या केल्या। आज तिला आणि तिच्या कुटुंबाला हा न्यायालयाने जो न्याय दिलेला आहे, या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी एक त्या निमित्ताने मी म्हणेन की जिथं कुठं ती चिमुकली असेल, तिच्या आत्म्याला आज नक्की शांती मिळाली असेल। फास्ट ट्रॅक मध्ये निर्णय घेऊन सन्माननीय न्यायालयाने न्याय फास्टेस्ट डिलिव्हर केलेला आहे आणि ते पण फाशीची शिक्षा दिलेली आहे। एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान करणं आणि शरीर एखाद्याचं, हे म्हणजे तुम्हाला राग आला म्हणून कोणावर अटॅक करा, कोणावर अत्याचार करा, कोणाला मारून टाका, या प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज आहे। आणि हे मी जो निर्णय आहे तो एक स्त्री म्हणून सुद्धा त्याबद्दल मी समाधान व्यक्त करते। पण तरी पण त्या कोवळ्या जीवाचा जो जी त्याच्यावर अत्याचार झाला त्याच्याबद्दलची माझी संवेदना ही सध्या